जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी दडपशाहीचे राजकारण. शशिकांत शिंदे. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर सत्ता मिळवण्यासाठी सध्या दडपशाही, हुकुमशाही, प्रलोभने आणि ठरावांचा लिलाव अशा लोकशाहीला काळीमा फासणाऱ्या घटना घडत असून साताराच्या सहकार परंपरेला यामुळे मोठा धक्का बसत असल्याची तीव्र खंत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केली. लासुर्णे येथील निवासस्थानी सोमवारी पत्रकारांशी अनौपचारिकरित्या बोलताना शिंदे यांनी जिल्हा बँकेच्या राजकारणावर जोरदार टीका केली. सातारा जिल्ह्याला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, स्वर्गीय किसन वीर आणि स्वर्गीय लक्ष्मणराव पाटील यांच्या सहकाराचा समृद्ध वारसा लाभला असून या परंपरेला धक्का पोहोचवणारे प्रकार आज सुरू असल्याचे ते म्हणाले. शिंदे म्हणाले की पूर्वी जिल्हा बँकेच्या निवडणुका पक्षीय राजकारण बाजूला ठेवून एकमताने होत असत. बँक सक्षमपणे चालावे आणि शेतकऱ्यांचे हित जपले जावे या उद्देशाने सर्वजण एकत्र येत असत. त्यामुळे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने राज्यात नव्हे तर देशभर वेगळी ओळख निर्माण केली. मात्र सत्तेच्या हव्यासापोटी आता बँकेवर एकहाती वर्चस्व मिळवण्यासाठी लोकशाही मूल्यांना तिलांजली दिली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. ठरावांचा लिलाव म्हणजे लोकशाहीची विटंबना. कराड तालुक्यात जिल्हा बँकेच्या ठरावासाठी झालेल्या लिलावाचा उल्लेख करत शिंदे म्हणाले, गावाने ठराव करून प्रतिनिधी निवडण्याऐवजी ठरावांचा लिलाव होतो ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. एका ठरावासाठी 70,000 रुपयांपासून सुरू झालेली बोली 2 लाख रुपयांपर्यंत गेली. मतदानाचा अधिकार हा पैशाने विकत घेण्याची वस्तू झाला असेल तर लोकशाही उरली कुठे? अशा घटना उघडपणे वर्तमानपत्रात प्रसिद्ध होत असल्याने निवडणूक प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सत्ता, पैसा आणि दडपशाहीच्या माध्यमातून निवडणुका जिंकण्याची प्रवृत्ती वाढत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. खरं म्हटलं तर पूर्वी जिल्हा बँकेच्या निवडणुका होत होत्या. एकमताने, एका विचाराने पक्ष भूमिका बाजूला ठेवून व्यवस्थितपणे बँक चालवायची म्हणून होत होती. आणि मला वाटतं की त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अव्वल अशा प्रकारचा बँकेचा, सातारा जिल्हा बँकेचा नावलौकिक आहे. अनेक लोकांनी योगदान दिलं. पण आज बघतो आम्ही की सत्तेमध्ये आल्यानंतर सगळ्या सत्ता आपल्याकडं आल्या पाहिजे अशा भूमिकेतून सध्या ज्या पद्धतीचं राजकारण देशात, राज्यात चालू आहे त्याचाच हा परिपाक आहे की आता बँकेमधले ठराव हे आणि बँकेची सत्ता यावी यासाठी ज्या प्रकारचे व्यूहरचना केल्या जात आहेत आणि त्याचाच हा भाग म्हणून असा आहे की गावाने ठरवलं आता संचालक आणि सदस्यांना आणि ठराववाल्याला देण्यापेक्षा आपण त्याचा लिलाव करायचा आणि तो लिलाव करून मग आपल्या गावाला त्या ठिकाणी निधी घ्यायचा, रक्कम घ्यायचा. मला वाटतं की खरं म्हणतं ते दुर्दैवाची गोष्ट आहे आणि ते पण जाहीर पेपरामध्ये येत आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की आता लोकशाहीतून निवडणुका ह्या संपलेल्या आहेत. आता सत्ता, पैसा आणि हुकुमशाही, दडपशाही याच्यातून असा प्रकार होतो आहे. हे दुर्दैवाचं आहे. निदान सातारा जिल्ह्यामध्ये ही आता प्रथा सुरू झाली आहे. मागच्या जिल्हा परिषदेपासून वगैरे या पद्धतीने सुरू झालेल्या आहे. त्यामुळे मला वाटतं की आता सामान्य माणसाला आवाज उठवणं किंवा त्या लोकशाहीचा हक्क बजावण्याचा काळ आता हळूहळू संपत चाललेला आहे. वॉटर स्टेशन पंचायत समिती गणावर निधी वाटपात दुजाभाव, अन्यथा जन आंदोलन छेडणार. भाजप सदस्या अनिता भोयटे. कोरेगाव पंचायत समितीच्या निधी वाटपात वॉटर स्टेशन गणावर सातत्याने अन्यायकारक दुजाभाव होत असल्याचा गंभीर आरोप करत भारतीय जनता पक्षाच्या पंचायत समिती सदस्या अनिता अरुण भोयटे यांनी सोमवारी आक्रमक भूमिका घेतली. राजकीय पक्ष न पाहता तालुक्यातील सर्व गावांना समान न्याय देत सन्मानाने निधी वाटप करावे, अन्यथा तीव्र जनआंदोलन उभारण्याचा इशारा त्यांनी पत्रकार परिषदेत दिला. त्यानंतर त्यांनी गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले. सोमवारी पंचायत समितीची मासिक सभा आयोजित करण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर सभेपूर्वी पत्रकारांशी संवाद साधताना भोयटे यांनी निधी वाटपातील कथित पक्षपातीपणावर जोरदार टीका केली. यापूर्वी सभापती रुपालीताई गुरव तसेच गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण यांना तोंडी आणि लेखी स्वरूपात अनेकदा कल्पना देऊनही अन्याय कायम असल्याचा आरोप त्यांनी केला. पंचायत समितीवर अनेक वर्ष प्रशासकीय राजवट होती. त्या काळात शासनाकडून पंचायत समितीकडे वर्ग झालेल्या निधीचे लोकप्रतिनिधी आल्यानंतर वाटप करण्यात आले. मात्र सध्या राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता असलेल्या पंचायत समितीमध्ये निधी वाटप करताना राजकीय निकष लावून वॉटर स्टेशन गणावर अन्याय झाल्याचा दावा भोयटे यांनी केला. स्टेशन गणातून अनिता अरुण भोयटे बोलत आहे. आज मी कोणत्याही पक्षाच्या विरोधात बोलण्यासाठी ते उभी नाही, तर मी माझ्या गणातील 10-11 गावातील नागरिकांच्या हक्कासाठी आवाज उठवत आहे. पंचायत समितीच्या निधी वाटपामध्ये आमच्या गणावर दुजाभाव होत असल्याची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे रस्ते, पाणी पुरवठा
गटारे आणि इतर मूलभूत विकास कामे रखडली आहेत. याचा फटका कोणत्याही पक्षाला नाही तर थेट सर्वसामान्य नागरिकाला बसत आहे. माझी मागणी अतिशय स्पष्ट आहे. निधीचे वाटप राजकीय पक्ष पाहून नव्हे तर गरज आणि नियमानुसारच झाली पाहिजे. प्रत्येक गावाला न्याय मिळालाच पाहिजे. विकासावर कोणाचीही मक्तेदारी नसते आणि जनतेच्या हक्कातील ती कोणालाही रोखता येणार नाही. यासोबत पंचायत समितीचे कामकाज अधिक पारदर्शक व्हावे म्हणून पत्रकारांना सभागृहात उपस्थित राहण्याची परवानगी द्यावी. पत्रकार हे लोकशाहीचे चौथे स्तंभ आहे. सत्य जनतेपर्यंत पोहोचलेच पाहिजे हीच आमची भूमिका आहे. आम्ही प्रशासनाकडे या विषयाची लेखी दखल घेण्याची आणि निधी वाटपाच्या आराखड्यात अवश्य ती सुधारणा करण्याची मागणी केली आहे. आमचा संघर्ष कोणत्याही व्यक्तीविरुद्ध नाही, तो माझ्या गणातील प्रत्येक नागरिकाच्या विकासाच्या हक्कासाठी आहे. स्टेशनगणाच्या वतीनं तीव्र स्वरूपाचे आम्ही आंदोलन करणार आहे. ह्याच्या अगोदर बरंच बोललेलं आहे बिडे मॅडमशी, परत सभापतींशी लेखी पण दिलेलं आहे. त्याची कारवाई काय झाली अजून तर काही झालेली नाही. त्यामुळं हा निर्णय आम्ही घेतला. तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेताय, तुमच्या नेत्यांना याबाबत चर्चा झाली का? सांगितले. ग्रामविकास मंत्री आहेत आपले, ग्रामविकास मंत्रीच्या भावना पण आम्ही सांगितले आणि रणजित दादांना, प्रियाताईंना. पहिल्यांदाच असं ऐकायला मिळतं की इतर वेळी भाजपा शासित ज्या काही संस्था आहेत त्या संस्थे ठिकाणी राष्ट्रवादी किंवा कुठल्याही पक्षी तुझ्या बहुत्व असं तक्रार असायची. आज पहिल्यांदा असं ऐकायला मिळतं की भाजपाच्या सदस्यांना निधीबाबत तक्रार मांडायला लागते त्यांच्याच सरकारमध्ये. तर त्यासाठी आम्ही वरच्या पातळीवर जाऊन काय करायचं ते प्रयत्न करू. लेखी तर देणारच आहे. सातारा जिल्ह्यातील पुराचे पाणी दुष्काळी तालुक्यांकडे वळवा, धरणातील विसर्गाचे नियोजन करा. पालकमंत्री शंभूराज देसाई. सातारा जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे मुख्य धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा जमा झाला आहे. या पार्श्वभूमीवर संभाव्य पूर परिस्थिती लक्षात घेता सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी अलर्ट मोडवर राहून पूर्णपणे सज्ज राहावे. तसेच अतिरिक्त ठरत असलेले पुराचे पाणी तातडीने दुष्काळी तालुक्यांकडे वळवून तेथील तलाव आणि बंधारे प्राधान्याने भरून घ्यावेत, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री देसाई यांनी सोमवारी जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा आणि आपत्कालीन उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेतला. जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता जयंत शिंदे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. धरणांमध्ये सध्या पुरेसा पाणीसाठा उपलब्ध आहे, त्यामुळे सखल भागात किंवा नदीकाठच्या परिसरात पूर परिस्थिती निर्माण होणार नाही. अशा पद्धतीने धरणांमधून पाणी विसर्गाचे काटेकोर नियोजन करा, असे निर्देश देऊन पालकमंत्री देसाई म्हणाले, पावसाचा अतिरिक्त जोर असल्यास आणि नद्यांना पूर आल्यास ते पाणी वाया जाऊ न देता कालवे आणि उपसा सिंचन योजनांद्वारे दुष्काळी भागातील तलाव आणि बंधाऱ्यांमध्ये सोडावे, जेणेकरून त्या भागातील पाण्याचा प्रश्न सुटू शकणार आहे. चिरमुऱ्याच्या पोत्याआड लपवून गुटखा वाहतूक, एलसीबीची धडक कारवाई. 25,15,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. सातारा स्थानिक गुन्हे शाखेने महाराष्ट्रात विक्रीस बंदी असलेल्या गुटख्याच्या अवैध वाहतुकीवर मोठी कारवाई करत चिरमुऱ्याच्या पोत्यांच्या आड लपवून नेण्यात येत असलेला तब्बल 17,65,940 रुपयांचा गुटखा व पान मसाला जप्त केला. या कारवाईत 7,50,000 रुपये किमतीचा ट्रक असा एकूण 25,15,940 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला असून 2 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे व अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर यांनी जिल्ह्यात अवैध गुटखा वाहतूक व विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित फारणे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार केले होते. दिनांक 3 ऑगस्ट 2026 रोजी विश्वसनीय माहितीच्या आधारे मालवाहू ट्रकमधून सांगलीकडून पुण्याकडे बंदी असलेला गुटखा वाहून नेला जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार नागठाणे येथील राष्ट्रीय महामार्गावरील पुलाजवळ मध्यरात्री सापळा रचून ट्रक अडवण्यात आला. वाहनाची तपासणी केली असता चिरमुऱ्यांच्या पोत्यांच्या आड 895.80 किलो वजनाचा विमल पान मसाला व तंबाखूचा साठा लपवून ठेवलेला आढळला. त्यानंतर अन्न सुरक्षा अधिकारी रुपाली आप्पासाहेब खापणे
यांना पाचारण करण्यात आले. त्यांनी घटनास्थळी येऊन अवैध गुटखा व पान मसाला जप्त केला. या प्रकरणी बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 अंतर्गत पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे व अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके, बोरगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत फुले, सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित फारणे, मच्छिंद्रनाथ पाटील तसेच स्थानिक गुन्हे शाखा व बोरगाव पोलीस ठाण्याच्या पथकाने संयुक्तरित्या केली. मतदान करण्याच्या अधिकारासाठी ठराव करून पाहिजे तर मग लावा थेट बोली. कराड तालुक्यातील अभिनव पॅटर्नची पश्चिम महाराष्ट्रात चर्चा. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कराड तालुक्यातील कोडोली ग्रामविकास सेवा सोसायटीने ठराव देण्यासाठी राबवलेल्या आगळ्यावेगळ्या लिलाव पद्धतीची पश्चिम महाराष्ट्रात चांगली चर्चा रंगली आहे. संस्थेच्या विकासासाठी सर्वाधिक आर्थिक मदत करणाऱ्या सभासदास ठराव देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला होता. त्यानुसार झालेल्या लिलावात विक्रमसिंह संभाजीराव जगताप यांनी 2 लाख रुपयांची सर्वोच्च बोली लावत ठराव मिळवला. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून निवडणुकीसाठी ठरावाबाबत पत्र प्राप्त झाल्यानंतर सोसायटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि संचालक मंडळाने हा निर्णय घेतला. संस्थेच्या विकासासाठी आर्थिक योगदान मिळावे या उद्देशाने इच्छुक सभासदांना लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. लिलावाची सुरुवात 1 लाख रुपयांपासून झाली. विक्रमसिंह संभाजीराव जगताप आणि आनंदराव तुकाराम जगताप यांच्यात चुरशीची बोली लागली. अखेर विक्रमसिंह जगताप यांनी 2 लाख रुपयांची सर्वोच्च बोली लावत ठराव आपल्या नावे केला. त्यानंतर त्यांनी तात्काळ 2 लाख रुपयांचा धनादेश संस्थेकडे सुपूर्द केला. लिलाव प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संचालक मंडळाच्या वतीने विक्रमसिंह जगताप आणि आनंदराव जगताप यांचे आभार मानण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभिजित जगताप यांनी केले. ठरावासाठी थेट लिलावाची पद्धत अवलंबून संस्थेला आर्थिक लाभ मिळवून देण्याचा हा अभिनव प्रयोग सहकार क्षेत्रात चर्चेचा विषय ठरला असून या निर्णयामुळे मतदानाच्या अधिकारासाठी ठराव मिळवण्याची ही आगळीवेगळी पद्धत पश्चिम महाराष्ट्रात चर्चेचा विषय बनली आहे.